आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारी। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हातात बेड्या घालून आव्हाड विधिमंडळात अमेरिकेतून परत पाठवलेल्या भारतीयांना बेड्या घालून पाठवलं। हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला, आव्हाडांकडून निषेध व्यक्त। दलालीची दलदल पत्रिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सरकारचे घोटाळे उघडकीस। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रोहित पवारांनी सरकारचे 11 घोटाळे मांडले। HSRP नंबर प्लेटवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल। गुजराती कंपनीच्या मदतीने महाराष्ट्राची लूट, रोहित पवारांचा हल्लाबोल। राष्ट्रवादीला विधानसभेचे उपाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादीकडून राजकुमार बडोले यांना उपाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची दाट शक्यता, सूत्रांची माहिती। शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विरोधी पक्षनेत्यासंदर्भात पत्र दिलं जाण्याची शक्यता। सर्वाधिक जागा शिवसेनेच्या असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा। विरोधी पक्षनेता निवडीसाठी खास तरतूद नाही, विधिमंडळ सचिवांचं ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांना प्रत्युत्तर। जाधवांनी 25 नोव्हेंबरला तरतुदींची माहिती मागवली होती। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी सत्ताधाऱ्यांकडून शिवरायांना अभिवादन। विधानभवन परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुष्पहार घालत अभिवादन। नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे आणि बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषद सभापती राम शिंदेंची भेट घेतली। अधिवेशनाआधी भेटून शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्र्यांच्या नव्या दालनाचं उद्घाटन झालंय। देवेंद्र फडणवीसांकडून उद्घाटनाचा मान शिंदे आणि अजित पवारांना। विधिमंडळ इमारतीमध्ये मुख्यमंत्र्यांचं नवं दालन। संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज धनंजय मुंडे राजीनामा देणार। करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट। 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा लिहून घेतला। करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण। वादग्रस्त रिफायनरी बारसूमध्येच होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। विरोध झाला तरी रिफायनरी राज्यात करण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न। बारसूचं मृदा परीक्षण सकारात्मक म्हणून सरकार आग्रही। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर आंबेडकरी जनतेचं राज्यव्यापी आंदोलन। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय द्या या मागणीसाठी आंदोलन करणार। राज्याची तिजोरी पोखरण्याचं काम शिंदेंनी पोचलेल्या खेकड्यांनी केलं। सामनाग्र लेखातून हल्लाबोल। आरोग्य विभागाचा सडका कारभार म्हणजे महाराष्ट्राला लांछन असल्याचाही सामनातून निशाणा। मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढणाऱ्या तिघांना अटक। मुख्य आरोपी अनिकेत भोईसह एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच सुरक्षित नाही, तिथं सर्वसामान्यांचं काय? संजय राऊतांचा जळगाव छेडछाड प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल। राज्यामध्ये लाडक्या बहिणींना आधी सुरक्षा द्या, राऊतांचं टीकास्त्र। सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे 66 पुरावे आणि 184 जबाब यांचा आरोपपत्रात उल्लेख। मारहाण करतानाची व्हिडिओ क्लिप जप्त। फोनवरील संभाषणही पोलिसांच्या हाती। आरोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी आरोपींच्या अटकेसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आजपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। स्वारगेट अत्याचार प्रकरणात नवी माहिती समोर। जीव वाचवण्यासाठी पीडितेकडून प्रतिकार नाही। अत्याचारावेळी आरोपी दत्ता गाडेनं पीडितेचा गळा आवळला, पोलिसांची माहिती। प्रशांत कोरटकरांच्या विरोधातील नागपुरातील दाखल गुन्ह्याचा तपास आता कोल्हापूर पोलीस करणार, कारण कोल्हापूर पोलीस या आधीच प्रकरणाचा तपास करत असल्यानं गुन्हा कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग। मुंबईमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक। हिंदू धर्मियांच्या भावना दुखावतील या हेतूनं औरंगजेबाच्या समर्थनार्थ आरोपींनी पोस्ट केली। पिंपरी चिंचवड डीसीपी आणि एपीआयवरती कोयत्यानं हल्ला। दरोडेखोरांसोबतच्या चकमकीत पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी। पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर जखमी। अहिल्यानगरच्या निमळक बायपास चौकामध्ये किराणा दुकानदारावर प्राणघातक हल्ला। 19 ते 20 जणांकडून हल्ला करत दुकान जाळण्याचा प्रयत्न।
घटनेच्या निषेधार्थ उद्या निंबळक गाव बंदचा इशारा. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती 10 ते 12 कोटींचं लाल चंदन जप्त, चालकासह एकाला अटक. मात्र इतर आरोपींचा पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरू. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात अवैध वाळूची वाहतूक करणारे 6 ट्रक पकडले. ट्रकसह 1,50,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. संत तुकाराम महाराजांची गाथा ई बुक स्वरूपात आणणार उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा. पुढच्या 5 वर्षात संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे 4,500 अभंग ई बुकमध्ये येणार. राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्यानं उभारणीचं काम आजपासून सुरू. शिल्पकार राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार आजपासून पुतळा उभारण्याच्या कामाला लागणार. नांदेड जिल्ह्यामध्ये कुसुम महोत्सवाचं आयोजन. सलग दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध गायक जावेद अली यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना गाण्याच्या माध्यमातून मानवंदना. वर्धा जिल्ह्यामध्ये आरटी प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरू. आतापर्यंत 814 बालकांचे प्रवेश निश्चित. जिल्ह्यामध्ये 1,290 बालकं आरटी प्रवेशासाठी पात्र ठरली आहेत. नंदुरबार जिल्ह्यात लहान मुलांना चिकनपॉक्सचा धोका. संसर्गजन्य रोग असल्यानं अनेक लहान मुलांना कांजिण्याची लागण, ताप येणं, अंगाला पुरळ, फोड आणि नंतर खरूज होण्याचाही धोका. मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाची 414 हॉटेल मालकांना नोटीस. तंदूर खाद्यपदार्थ प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्यानं पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक आणि गॅस शेगड्यांचा वापर करण्याचे निर्देश दिले. प्रॉपर्टी टॅक्समधून मुंबई महापालिका मालामाल. फेब्रुवारीपर्यंत 5,069 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स गोळा. मार्चमध्ये हाच आकडा 1,200 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज. सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बंद जलवाहिनीचं काम रखडलं. त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम. आणखी 6 टीएमसी पाणी सोडावं लागण्याची शक्यता. त्यामुळे शेतकरी चिंतेत. यंदाचा उन्हाळा प्रचंड तापदायक ठरणार. अनेक राज्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबईमध्ये कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज. उष्णतेच्या लाटांची तीव्रताही अधिक राहण्याचा इशारा. त्यामुळे मार्च महिन्यातही नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार. उन्हाळ्यामुळे कलिंगड, टरबूज, पपई आणि लिंबाच्या मागणीत वाढ. मागणी वाढल्यानं कलिंगड, टरबूज, पपईच्या दरात किलो मागे 2 ते 5 रुपयांनी वाढ. तर लिंबाच्या 15 ते 20 किलोच्या गोणी मागे 200 रुपयांनी वाढ. आवक वाढल्यानं लसूण, फ्लॉवर, कोबी आणि शेवग्याच्या दरामध्ये 10 ते 15% घट. मेथी, कोथिंबीर, कांद्याची पात, मुळा आणि पालकाच्या दरात वाढ. तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती. सिंधुदुर्गामध्ये काजूचं उत्पादन 50% राहण्याची शक्यता. बदलत्या वातावरणाचा काजू उत्पादनावर परिणाम. सतत पडणाऱ्या धुक्यामुळे काजू, मोहोर जळून नष्ट. शेतकरी चिंतेत. अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी कुटुंबियांसह तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. मंदिर संस्थांकडून मांजरेकरांचा देवीची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन सत्कार. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून गौरव. सिनेक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सौहार्द 2025 या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णीला पुरस्कार. अकोल्यातल्या अकोट शहरात वासुदेव महाराजांचा 108वा जन्मोत्सव सोहळा संपन्न. गुरुमाऊली पालखी रथाची नगर प्रदक्षिणा आणि वारकरी दिंडी सोहळ्यासह अश्वांचा रिंगण सोहळा पार पडला. भंडाऱ्यातील उमरेड करांडला अभयारण्यामध्ये F2 वाघीण तिच्या 5 बछड्यांसह पर्यटकांना भुरळ घालतीये. या वाघिणीचा तिच्या बछड्यांसह मस्ती करतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्रित. मणिपूरमधले सगळे बंद रस्ते 8 मार्चपासून खुले करा. केंद्रीय मंत्री अमित शहांचे आदेश. हिंसाचाराच्या आगीनं होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर पहिलीच बैठक पार पडली. आसाम विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून स्वबळावर लढवण्याचे संकेत. आसाममध्ये सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी इतर पक्ष एकत्रित लढणार असल्याचीही चर्चा होती. कथित शेअर बाजार घोटाळा नियमाउल्लंघन प्रकरणी सेबीच्या माजी प्रमुख माधवी बूच यांच्यासह सेबीच्या 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध FIR नोंदवण्याचे न्यायालयाचे आदेश. जेरुसलेममध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात निदर्शनं. सगळ्या ओलिसांना सोडण्यासाठी हमासशी करार करण्याची मागणी.
युक्रेनच्या समर्थनार्थ रोममध्ये शेकडो लोक रस्त्यावर उतरले. युक्रेनला शांतता आणि युद्धाचा अंत हवाय, मात्र अमेरिका आणि रशियाच्या अटींवर नाही. निदर्शनामध्ये सहभागी झालेल्यांनी आपली भूमिका मांडली. लंडनमधल्या शिखर परिषदेमध्ये ब्रिटन आणि कॅनडाकडून युक्रेनचं उघडपणे समर्थन. यावेळी अमेरिकेसोबत खनिज व्यवहारासाठी तयार असल्याचं झेलेन्स्कींकडून स्पष्ट. युक्रेनला 5,000 हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांची मदत करणार. लंडनमधील शिखर परिषदेनंतर ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांनी युक्रेनच्या समर्थनार्थ घोषणा केली. इस्रायलने मदत साहित्य घेऊन आलेले इजिप्तचे ट्रक परत पाठवले. युद्ध न थांबल्यास हमासला परिणाम भोगावे लागतील, इस्रायलचा इशारा. व्हॅटिकन शहरामध्ये पोप फ्रान्सिस यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना. सेंट पीटर स्क्वेअरमध्ये फादर फ्रान्सिस यांच्यासाठी हजारो लोकांनी एकत्र येत मेणबत्त्या पेटवून प्रार्थना केली. फायरफ्लाय या अमेरिकी कंपनीच्या ब्लू घोस्ट या चंद्रमोहिमेचे चंद्रावर यशस्वी लँडिंग. पुढील 14 दिवस ही मोहीम सक्रिय राहणार. नासाने या मोहिमेवरती बसवलेल्या 10 उपकरणांच्या साह्यानं चंद्राच्या विविध वैशिष्ट्यांचा अभ्यास ब्लू घोस्टमधून केला जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.